पुढची बातमी भाजपमधून भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळालाय। रवींद्र चव्हाण हे आता नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। दरम्यान रवींद्र चव्हाण नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यासमोर कोणती आव्हानं असणार आहेत, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या। ही निवडणूक भाजप स्वबळावर लढणार की महायुतीत याचा निर्णय अद्याप झाला नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दमदार कामगिरी करण्यासाठी भाजपनं संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे। अशातच भाजपनं प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माजी मंत्री रवींद्र चव्हाणांच्या खांद्यावर सोपवली आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी एकट्या रवींद्र चव्हाणांचाच अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आणि मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला। इस बहुत बड़ी हमारे महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं के सम्मेलन में मैं घोषणा करना चाहता हूं कि प्रक्रिया के मुताबिक हमारे भारतीय जनता पार्टी के पुराने वरिष्ठ साथी, वरिष्ठ और वर्तमान में राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है। मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये चव्हाणांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। यावरून त्यांनी उघडपणे कधीही नाराजी व्यक्त केली नव्हती। पक्षानं दिलेल्या आदेशाचं पालन केलं, संयमी भूमिका घेतली आणि त्याचंच फळ चव्हाणांना मिळाल्याचं बोललं जात आहे। रवींद्र चव्हाणांची राजकीय कारकीर्द बघायची झाल्यास 2009 पासून म्हणजेच डोंबिवली विधानसभा मतदारसंघ निर्मितीपासून सलग 4 वेळा आमदार। सुरुवातीला 2002 साली भाजप युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी। 2005 मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक। 2007 मध्ये स्थायी समितीचे सभापती। 2016 साली फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान। 2016 ते 2019 या काळात बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसंच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी। रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची ही जबाबदारी। 2020 साली भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक। 2022 साली शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, 2 खात्यांची जबाबदारी। सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी। अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत आनंदाचा शिधा, रेशन आपल्या दारी यासारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले। कट्टर सावरकर भक्त मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचं सहकार्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अशी ओळख। आज पक्षाचा 11वा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जेव्हा 12 ऑगस्ट 2022ला माझी नियुक्ती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने मी घाबरलो होतो। तेव्हा भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद हे किती प्रचंड मोठं आहे, किती ऊर्जा देणार आहे, या अत्यंत महत्त्वाच्या पदावर जेव्हा नियुक्ती होते तेव्हा खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आपल्यावर येतं, याचं भान त्या ठिकाणी मला झालं। रवींद्र म्हणजे जो सूर्याचा पूजक आहे, ज्याचं पाव सूर्यच आहे। उभाटा सेना नंबर 1, काँग्रेस राष्ट्रवादी आहेच आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहेच। आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे त्या विरोधी पक्षाची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे। त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रूपी सूर्य भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही। तर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारताना रवींद्र चव्हाणांनी आपला इरादाही स्पष्ट केलाय। देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे। राष्ट्रीयत्वाचा असणारा
हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे. मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान नाही. महायुतीला विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे भाजपचा यशाचा आलेख चढता ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत रवींद्र चव्हाणांचाही कस पणाला लागणार आहे. रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे, यांच्यात चिकाटी आहे, ते धाडसी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली. महायुतीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा मुख्यमंत्री आहे. समोर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी हे प्रमुख विरोधी पक्ष. त्यात भाजपत पक्षप्रवेश केलेल्या काही नेत्यांमुळे पक्षावर होत असलेले आरोप आणि आगामी निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत ताळमेळ राखणं हेही आव्हान असेल. अभिषेक मुठासह दीपक पळसुले, एबीपी माझा, मुंबई.